तुम्ही जर उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत चालत असलेल्या महिला स्वयंसहायता समूहाचे सदस्य असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःवर गर्व येईल, की आपण एका उमेद अभियानाअंतर्गत चाललेल्या चळवळीचे सदस्य आहोत. आणि जर तुम्ही उमेद अभियानाअंतर्गत नसलेल्या बचत गटाचे सदस्य असाल, तरी हा व्हिडिओ तुम्ही बघा. कारण या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रेरणा भेटेल. तसेच जर तुम्ही बचत गटामध्ये नसाल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला पाहिजे. नमस्कार, मी अंकुश जोशी. नवी उमेद नवी दिशा या YouTube चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे महिला स्वयंसहायता समूहाची भारतातील सर्वात मोठी चळवळ चालवत आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 6,50,000 महिला स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात आलेले आहेत. या स्वयंसहायता समूहांना खेळते भांडवल म्हणून 1,950 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. हे 1,950 कोटी रुपये या महिला स्वयंसहायता समूहातील महिला अंतर्गत कर्ज वाटप करत आहेत आणि स्वतःच्या छोट्या मोठ्या गरजा भागवत आहेत. इतकंच नाही, या उमेद अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांना समुदाय गुंतवणूक निधी, की जो व्यवसाय करण्यासाठी अभियानाअंतर्गत उपलब्ध करून दिला जात असतो. हा निधी तब्बल 3,900 कोटी रुपयाचा निधी आहे. हा निधी 60,000 प्रमाणे 3,900 कोटी होतो. आत्ताच शासनाचं एक पत्र आलेलं आहे. त्या पत्रानुसार एका महिला स्वयंसहायता समूहाला 1,50,000 रुपये आपण देणार आहोत. म्हणजे विचार करा, 1,50,000 याप्रमाणे जर आपण विचार केला, तब्बल महाराष्ट्रातील गटांसाठी 1,00,000 कोटी रुपयापर्यंतचा निधी हा तुम्हाला भेटणार आहे. या निधीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी तुम्हाला याची मदत होणार आहे. इतकंच नाही, जर आपण बँकांचा विचार केला, आजच्या तारखेमध्ये महिला स्वयंसहायतांना कर्ज देण्यासाठी सर्व प्रकारच्या नॅशनलाइज्ड बँक, खाजगी बँक, सर्व बँक ह्या पुढाकार घेत आहेत. मागील आर्थिक वर्षापर्यंतचा जर विचार आपण केला, तर बँकांनी महिला स्वयंसहायता समूहांना तब्बल 50,000 कोटी रुपयाचे कर्ज दिलेले आहे. आणि हे 50,000 कोटी रुपयाचे कर्ज आपल्या महिला स्वयंसहायता समूह या नियमित परतफेड करत आहेत. स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय उभा करत आहेत, मशिनरी घेत आहेत, घर बांधत आहेत. कोणी या पैशाच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण करत आहे. आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, उपजीविकेसाठी, शेतीसाठी ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी हा सगळा पैसा या महिला वापरत आहेत. आपण जर या सर्वांचा विचार केला, हे सगळे स्वयंसहायता समूह चालवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात तब्बल 52,000 महिलांची एक फौज आहे. त्यांना आम्ही ग्रामसखी म्हणतो, CRP म्हणतो, पशुसखी म्हणतो, कृषी सखी म्हणतो. या सर्व महिला तुमची उपजीविका सस्टेन करण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही, तर या अभियानाच्या माध्यमातून तुमच्या मुलांसाठी आपण दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना या योजनेअंतर्गत त्यांना 3 महिने ते 6 महिन्यापर्यंतच्या प्रशिक्षणासाठी पाठवत असतो. आणि त्यांना आपण ती संस्था जॉबची हमी देखील घेत असते. जर समजा तुम्हाला गाव सोडून द्यायची तयारी नसेल, तुमच्या मुलांना गाव सोडून द्यायची तयारी नसेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला साधारण 8 दिवस ते 1 महिन्या अंतर्गत RCTच्या मार्फत जवळपास 64 प्रकारचे विविध कोर्स चालवले जातात. त्याचं प्रशिक्षण जर तुम्ही घेतलं, तर तुमच्या मुलाचा व्यवसाय तुमच्या गावात हा उभा राहू शकतो. इतकंच नाही, तर ज्या नॅशनलाइज्ड बँका आहेत, त्या बँकांनी तुम्हाला कर्ज देण्यासाठी स्वतःच्या स्कीम चालू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नारी शक्ती असेल, स्वयंसिद्धी असेल, लखपती दीदी असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम गव्हर्नमेंट बँक ह्या तुमच्यासाठी चालवत आहे. तसेच जर सुरक्षिततेचा जर विचार केला, तर आपण ज्या महिलांना स्वयंसहायता समूहामध्ये घेत असतो, त्या महिलांना आपण प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना याचा देखील लाभ देत असतो. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याचा देखील त्यांना आपण लाभ देत असतो म्हणजे त्यांचे आपण ते फॉर्म भरून घेत असतो आणि ते बँकेत त्यांचे विमे चालू करून घेत असतो. तसेच जर या विम्याचा लाभ त्या महिलांनाच नाही, तर त्या एकंदरीत जे कुटुंब आहेत, त्या कुटुंबात 18 ते साधारण 50 आणि PMSBYचा विचार केला तर 70
तर 18 ते 70 वयोगटातील पूर्ण कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी उमेद अभियान काम करताना दिसत आहे. तसेच जर समजा तुमचे वय 18 ते 40च्या दरम्यान असेल तर अटल पेन्शन योजना या योजनेचा तुम्हाला माहिती देऊन जर तुमची इच्छा असेल ती अटल पेन्शन योजनेचा लाभ देखील तुम्हाला देण्यासाठी अभियान प्रयत्न करत असते. अशा एक नाही तर अनेक प्रकारच्या योजना ह्या तुमच्यासाठी काम करत आहेत. चला मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. त्या गोष्टीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक खेडेगाव असतं. त्या गावामध्ये एक मंदिर असतं. पुरातन मंदिर असतं. त्या मंदिरात एक पुजारी असतो. तो पुजारी त्या मंदिराची देखभाल करत असतो. देवाची भक्तिभावाने खूप पूजा करत असतो. होते काय, पावसाळ्याचे दिवस असतात आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस खूप होतो आणि नदीला पूर येतो. नदीला पूर आल्यामुळे पावसाचं पाणी गावामध्ये शिरते. जसं पावसाचं पाणी गावात शिरते, गावातील लोक गाव सोडून जायला लागतात. पुजारी मात्र गाव सोडत नाही. पुजाऱ्याचा गाढ विश्वास त्या देवावरती असतो. पाणी वाढत जाते. पाणी मंदिराच्या पायरीपर्यंत येते. पुजारी देवाला विनंती करतो, देवा मला वाचव. पुजाऱ्याने देवाला विनंती केल्यानंतर गावातील अंगणवाडी सेविका अशा वर्कर येत असतात आणि पुजाऱ्याला म्हणत असतात, बाबा आमच्या सोबत चला, आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी घेऊन जातो. पुजारी त्यांना नकार देतो आणि म्हणतो, माझी माझ्या देवावर खूप गाढ श्रद्धा आहे. देव मला वाचवेल. मला तुमची गरज नाही. त्या महिला अजून त्या पुजाऱ्याला विनंती करतात, बाबा माझं ऐका, हट्ट सोडा आणि आमच्या सोबत चला. पुजारी म्हणतो, नाही, मी माझ्या देवावर माझी खूप श्रद्धा आहे. देव मला वाचवायला येईल. महिला हताश होतात आणि परत जातात. पाणी वाढत जाते. पाणी वाढत वाढत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी येते. मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी आल्यानंतर पुजारी पुन्हा देवाला विनंती करतो, देवा मला वाचव. त्या गावात बचत गटाचे कामकाज चालू असते. त्या गावाची CRP ग्रामसखी त्या मंदिरातील पुजाऱ्याला घ्यायला येते आणि म्हणते, बाबा आमच्या सोबत चला, आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी घेऊन जातो. मंदिरातील पुजारी यावेळेसही ऐकत नाही आणि तिला म्हणतो, मी गेली 25 वर्षे देवाची सेवा करत आहे. माझा देव मला वाचवायला येईल. मला तुमची गरज नाही. CRP देखील हतबल होते आणि निघून जाते. पाणी वाढत जाते. पाणी जसजसं मंदिरात वाढत जाते, पुजारी मंदिरावरती चढतो. पुजारी मंदिरावर चढल्यानंतर देवाला पुन्हा आर्त हाक देतो आणि म्हणतो, देवा मला वाचव. थोड्या वेळानं तिथं गावातील ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी नाव घेऊन येत असतात आणि पुजाऱ्याला म्हणत असतात, महाराज तुम्ही आमच्या सोबत या. आम्ही नाव आणलेले आहे. नावेत बसा. आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी घेऊन जातो. तुम्ही आमच्या सोबत जर नाही आलात तर तुम्हाला या पाण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. महाराज म्हणतात, नाही, मला तुमची कोणाचीही गरज नाही. मला माझा देव वाचवायला येईल. महाराज त्यांचंही ऐकत नाहीत. पुजारी खूप हट्टी असतात आणि ते लोक तिथून हतबल होऊन निघून जातात. पाणी वाढत जाते. पुजारी मंदिराच्या वर चढत जाते आणि शेवटी मंदिराच्या एकदम टोकावरती गेल्यानंतर एक शेवटची हाक पुजारी देवाला देत असतो, देवा मला वाचवायला ये, नाहीतर मी आता मरून जाईल. थोड्या वेळातच तिथं एक हेलिकॉप्टर येत असतं. त्याच्यात सरपंच असतात आणि एक कॅप्टन असतो आणि ते त्यांना म्हणतात की ही शिडी तुम्हाला टाकलेली आहे, तुम्ही ती शिडी पकडा आणि वरती या, आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी घेऊन जातो. पुजारी यावेळेसही त्यांचं ऐकत नाही. खूप हट्टी असतो आणि म्हणतो, मला तुमची कोणाचीही गरज नाही. माझा देव मला वाचवायला येईल. ते पुजारी न ऐकल्यामुळे ते लोकही हतबल होतात आणि निघून जातात. शेवटी पुजारी वाहून जातो आणि मरून जातो. मेल्यानंतर पुजारी देवाला विचारतो की देवा, मी गेली 25-30 वर्षे तुझी सेवा केली. मी काय कमी केलं होतं? मी पूर्ण भक्तिभावाने तुझी सेवा केली, तर तुम्हाला वाचवायला का नाही आलास? त्यावेळेस देव त्याला म्हणतात, ज्यावेळेस तू मला पहिली हाक दिली तेव्हा मी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या रूपाने तुला मदतीसाठी आलो. तू ऐकलं नाहीस. तुम्हाला पुन्हा हाक दिलीस. ग्रामसखी CRP यांच्या रूपाने तुला वाचवायला आलो. तू तेव्हाही ऐकलं नाहीस. तू मला पुन्हा हाक दिलीस. त्यावेळेस मी ग्रामविकास अधिकारी आणि महसूल अधिकारी यांच्या रूपाने तुला वाचवायला नाव घेऊन आलो. तू तेव्हाही ऐकलं नाहीस. मग तू मला शेवटची हाक दिली. त्यावेळेस मी तुला हेलिकॉप्टर घेऊन आलो. सरपंच आणि एका जवानाच्या रूपाने मी तुला मदत करण्यासाठी आलो. तू तेव्हाही माझं ऐकलं नाहीस.
आणि आमच्यासोबत आला नाही, शेवटी तुझे कर्म तुझ्या सोबत आले आणि तू वाहून गेलास, त्यात माझी काही चुकी नाही. या गोष्टीतून समजून घेण्याचा विषय असा आहे, आज विकासाचा प्रवाह चालू आहे आणि विकासाचा प्रवाह हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने चालू आहे. जर तुम्ही महिला असेल तर तुम्ही महिला स्वयंसहायता समूहामध्ये सहभागी होऊन तुमच्या पूर्ण कुटुंबाचा विकास तुम्ही करू शकतात. कारण समूहात आल्यामुळे तुमच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, DDU-GKY आहे, RCT आहे, तुमच्यासाठी लखपती दीदी योजना आहे, या सगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात आणि विकासाच्या प्रवाहात तुम्ही येऊ शकतात. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही त्या पुजारासारखे हट्टी तर बनले नाहीत ना. जर तुम्ही हट्टी बनले असाल तर आम्ही किती तुमच्यापर्यंत आले. आमच्या CRP, ग्रामसखी, पशुसखी, कृषीसखी, CTC सर्व कॅडर तुमच्यासाठी काम करत आहे. या वारंवार तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्ही जर त्या पुजारासारखे हट्टी असाल तर आमचाही या ठिकाणी नाईलाज होणार आहे आणि तुम्ही विकासापासून वंचित होणार आहे. तर तुम्ही त्या पुजारासारखा हट्टपणा सोडला पाहिजे आणि विकासाच्या प्रवाहात तुम्ही आले पाहिजे. तुम्हाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुमच्या ग्रामविकास अधिकारी असतील, सरपंच असतील, हे देखील प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही उमेद अभियानाशी जोडले, तुम्ही एका संघटनात्मक अभियानाशी जोडणार आहात, त्यामुळे तुमचा निश्चितच फायदा होणार आहे. तर तुम्हाला या गोष्टीतून अजून काय शिकायला भेटले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ बचत गटातील बाहेर असलेल्या महिलेला उपयुक्त ठरेल तर त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.